राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी शेतकरी बांधवांसाठी आली अतिशय मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता मोठी आनंदाची बातमी आली आहे। कारण की गेल्या 3 वर्षापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आला। पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अखेर आता मंजूर झाले। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही अशा अपडेटसुद्धा ऐकले असेल की पीक विमा मंजूर झाला। मग शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा कशामुळे आला नव्हता, तर याचं कारण होतं त्या फक्त अफवाच होत्या। पीक विमा खऱ्या अर्थाने मंजूरच झाला नव्हता। आज तुम्ही पाहिल्याप्रमाणे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर पीक विम्याच्या संदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित असलेला आणि शेतकऱ्यांचा हक्काचा असलेला पीक विमा मोठा निधी अखेर राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये थेट जमा करायला आता सुरुवात झाली आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि गेल्या 3 वर्षांचा पीक विमा आता शेतकरी बांधवांना मिळत आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पीक विमा मिळणार, तर नाही। सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहे आणि आज 16 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच मग तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या समन्वयातून ही मोठी आर्थिक मदत आता जाहीर करण्यामध्ये आली असून गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी ज्या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते तोच पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आणि शेतकरी बांधवांची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे। थेट लाभ हस्तांतर डेबिटद्वारे ही रक्कम आता वेगाने वितरित केली जात असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे शेतीसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता मिळाली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला पीक विमा भेटला नव्हता। गेले कित्येक वर्ष झाले तुम्ही पीक विम्याची वाट बघितली। अखेर सरकारचा निर्णय झाला आणि आता पीक विमा मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता कोणकोणत्या भागामध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पीक विमा मिळणार याची यादी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। चला तर आपण सर्वात पहिल्यांदा यादी पाहून घेऊया। अगदी 1 मिनिटामध्ये आता आपण यादी बघून घेणार आहोत आणि तुम्हाला काही कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून करायची सांगितली होती। ती कामे कोणी केली, जर ती कामे केलेली नसतील तर मग अडचण येणार। आता कोणती ती कामे आहे ते तर आपण पुढे बघणारच आहोत, परंतु सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आपली बँक KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि तुमचे बँक खातं ही आधार कार्डशी जोडलेले असणं अतिशय महत्त्वाचं आहे। बघा, जर हे अत्यंत आवश्यक काम जर तुम्ही केलेलं नसेल तर मग अडचण येणार आहे। बघा, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर मग अडचण निर्माण होऊ शकते। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुम्हाला सर्वात प्रथम तुमची KYC eKYC आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, अन्यथा मग अडचण येणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली। सरकारने निर्णय घेतला, परंतु सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। तर ती 16 जिल्ह्यांची यादी आपण आता अगदी 1 मिनिटामध्ये बघणार आहोत। बघा, आता या ठिकाणी कोणत्याही विलंबाशिवाय तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता राखण्यासाठी
आणि लाभाचे वितरण योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादा, जमिनीचा सातबारा आणि कुटुंबामधील सदस्यांची पात्रतेची सूक्ष्म पडताळणी केली जात आहे. जे शेतकरी या सर्व सरकारी निकषांच्या अंतर्गत येतात अशा गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम आपण यादी पाहून घेऊया, कारण यादीनुसारच पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आणि आजपासून अत्यंत जोमाने वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. या भागामध्ये अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,900 रुपये आता प्राप्त होत आहे आणि त्यांना मॅसेजसुद्धा येऊ लागला असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्ही शहरी भागामधील शेतकरी बांधव जरी असाल तरी पण तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, तसेच रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली असून या जिल्ह्यांमध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा लाभ आता पोचविला जात आहे. ज्यांनी आपले खाते सरकारी किंवा सहकारी बँकामध्ये उघडले आहे त्यांना ही रक्कम इतर बँकाच्या तुलनेमध्ये प्राधान्याने जमा केली जात असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे, जर तुमचं सरकारी बँकामध्ये बँक खातं उघडलं असेल तर सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे बँकांची यादीसुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. सर्वात अगोदर आपण आता जिल्ह्यांची यादी बघून घेत आहोत, त्यानंतर अगदी 1 मिनिटामध्ये आपण बँकांची सुद्धा यादी बघून घेणार आहोत. आता बघा शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या क्षेत्रामध्ये लाभार्थ्यांसाठी आजची सकाळ एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. येथे रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीच्या खर्चाची आणि बियाणे खरेदीची चिंता आता काही अंशी मिटली आहे. पोस्ट ऑफिस बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्याला या विम्याचा कोणताही अडथळ्याशिवाय लाभ आता मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय घेण्यामध्ये आला आणि तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांमध्ये देखील आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळत असून येथील स्थानिक प्रशासनाने बँकेमधील गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांचे KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचं स्पष्ट झालं असून यामुळे शेतकऱ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वाससुद्धा आणखीन वाढल्याचं सध्या दिसून आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, इतकंच नाही तर पुढील क्रमांकाचे जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारने केला. त्यामध्ये नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे. अनेक शेतकरी बांधवांनी बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन चौकशी करायला सुरुवात केली असून खात्यावर रक्कम जमा झाल्यामुळे शेती कामी मोठी मदत आता होणार असल्याचं आता दिसून येत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल गेल्या कित्येक वर्षभरापासून पीक विमा आला नव्हता, त्यामुळे आता पीक विमा कमी येणार नाही. तर बघा, जेवढं काय तुमचं नुकसान झालं होतं गेल्या 3 वर्षामध्ये तेवढा एकत्र निधी आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. हेक्टरी 18,000 नुसार जर तुमचं 2 हेक्टर म्हणजे की तुमचं जर 6 एकर जर शेत असेल तर तुम्हाला 36,000 रुपये पीक विम्याचे मिळणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये देखील पीक विम्याचे पैशांचे वितरण पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना
प्रशासनाकडून देण्यामध्ये आले आहे. टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जाणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे. मग या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का हे लक्षामध्ये घ्या आणि कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच लक्ष केंद्रित करा, जेणेकरून कोणत्याही मध्यस्थ किंवा कोणताही व्यक्ती तुमची फसवणूक करू शकणार नाही याची प्रत्येक जणाने काळजी घ्या. कारण शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा कमी नाही तर 18,000 रुपये हेक्टरीनुसार हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आणि आता तो पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा पण होऊ लागला आहे. आता बघा, जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवावा. कारण सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मॅसेजला काही काळ उशीरसुद्धा लागू शकतो, परंतु प्रत्यक्षात रक्कम जमा झालेली असू शकते. तुम्ही आपल्या संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन किंवा बँक पासबुक अपडेट करून किंवा या ठिकाणी तुमचे बँक रक्कम शिल्लक तपासून तुम्ही हे चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला का. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज रक्कम पोहोचत असून प्रशासनाने सर्व बँकांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा निर्णय झाला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, तसेच गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा विम्याचा लाभ देण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. या भागामधील शेतकऱ्यांची अंतिम यादी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली असून पुढच्या काही तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेशी सतर्क संपर्क ठेवणं गरजेचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर तुमचं नाव आलेलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण पुढील यादी तुम्हाला या चॅनलवर कळविण्यामध्ये येणार आहे. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की बँकांची यादी. बँकांची यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर मग तुमचं खूपच मोठं नुकसानसुद्धा होऊ शकते. आता या पीक विम्याच्या लाभासाठी 12 प्रमुख बँकांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे, त्यानंतर HDFC बँकेचा सुद्धा समावेश आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, ही होती बँकांची यादी. जर या याद्यांमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.